राजाराम शेठ विद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज योगा दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकदा एखादा ऑर्गन खराब झाला परत मिळतो का रे? लाख रुपये दिले, करोड रुपये दिले, परत मिळणार आहे नाही. रियान सर खूप सुंदर. एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास श्वास भरपूर घ्या. आता श्वास सोडा. रोग करा, रोग पळवा, रोग पळवा. एकच नारा एकच ध्यास, एकच नारा एकच ध्यास. योगमय हो भारत खास, योगमय हो भारत खास. जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा योग दिन केव्हा सुरू झाला? 2014 युरोमध्ये. भारताचे पंतप्रधान कोण आहेत सांगा? भारताचे पंतप्रधान योग दिन म्हणजे काय किंवा या दिवशी काय करायचं आणि हाच दिवस का, तर या संदर्भात मी अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी विनंती आहे. योग हा शब्द संस्कृतमधील यूज या धातूपासून तयार झाला. याचा अर्थ एकत्र येणे किंवा जोडणे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर ते शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना एकत्र जोडण्याचे एक महान शास्त्र आहे. जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा योग दिन केव्हा सुरू झाला? 2014 युरोमध्ये. भारताचे पंतप्रधान कोण आहेत सांगा? भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी यांनी युनो म्हणजे काय? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये एक प्रस्ताव एक विनंती केली की जागतिक योग दिन हा 21 जून रोजी साजरा करण्यात यावा. 21 जून का? 21च तारीख का निवडली माहिती आहे मला? कारण पुढचं बोलायला 21 जून हा दिवस सर्वात जास्त उजेड असणारा दिवस आहे. भारतीय परंपरेनुसार 21 जूनला माणसामध्ये एक एनर्जी निर्माण होते असा एक समज भारतीय परंपरेमध्ये आहे. म्हणून 21 जून ही तारीख निवडण्यात आली आहे. हा दिवस निवडण्यात आला आहे आणि हा 21 जूनचा दिवस संपूर्ण जगामध्ये योग डे, योगा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी योगाचे काही प्रकार करणार आहोत आणि योगामुळे आपलं शरीर निरोगी करायचं आहे, आपल्या पचन संस्थेला आकार द्यायचे आहे, पचन संस्था सुधारायची आहे, शारीरिक, मानसिक वेगवेगळे ज्या काही व्याधी असतात त्या दूर करण्याचं काम या योगाच्या माध्यमातून होत असतो. तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर योग करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काय? आम्हाला सर्वांना. ठीक आहे, आपण योगाचे काही आता प्रकार करणार आहोत. योगा डे कोणत्या दिवशी असतो? 21 जून. कोणत्या साली सुरू झाला योगा डे? 2014 पासून. ठीक आहे, एवढं लक्षात राहील. योगाचे वेगवेगळे प्रकार आता बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वो मनासी जानता शंभो. फिंगर टच. जितना हो सकता उतना ही करो. श्वास भरपूर घ्या. आता श्वास सोडा. आता ज्या डाव्या बाजूला अंगठा ठेवलेला तिथून श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूच्या नाकपुडीमधून सोडायचं आहे. घ्या आता श्वास. एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास योगामुळे मदत होत राहण्यास मदत होत असते.
शरीराची लवचिकता, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. नियमित योगाभ्यास केल्याने तणाव कमी होतो, मन शांत राहते, ताण तणावातून मानवाची मुक्तता होत राहते. योग बघाये रोग. सगळ्यांनी पुढे बघा. आधी झालं. चला, काही प्रकार तुम्हाला जर जमत नसतील, निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संकल्प करायचा आहे. योग ही भारताची प्राचीन संस्कृती आणि अमूल्य परंपरा आहे. योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे. योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, शरीर लवचिक आणि सुदृढ बनते. आपले जे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते सांधे मजबूत होतात. शरीराचा तोल आणि कार्यक्षमता देखील सुधारते. आपल्या ज्या ताण तणाव आहेत, चिंता आहेत, नैराश्य आहे, ते कमी होण्यास मदत होते. Breathe in, breathe out. एकदा एखादा ऑर्गन खराब झाला, परत मिळतो का रे? लाख रुपये दिले, करोड रुपये दिले, परत मिळणार आहे? नाही. म्हणून जे आहे हे काय आहे? लाख मोलाचं आहे. आणि हे सांभाळण्यासाठी, आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी योग जो आहे, हा योग अतिशय महत्वाचा आहे. योग करा, रोग पळवा. एकच नारा, एकच ध्यास. योगमय हो भारत खास. एकच नारा, एकच ध्यास. योगमय हो भारत खास. तंदुरुस्त तन, शांत मन. योगाने होईल जीवन धन. तंदुरुस्त तन, शांत मन. योगाने होईल जीवन धन. कोण देईल आरोग्याची हमी? योग योग योग. कोण देईल आरोग्याची हमी? मॅडम म्हणते कोण देईल आरोग्याची हमी? आपण 3 वेळा म्हणणार योग योग योग. ठीक आहे? कोण देईल आरोग्याची हमी? कोण देईल आरोग्याची हमी? कोण देईल आरोग्याची हमी? तर आजपासून सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी छान सहभाग दाखविला. आणि त्याचा आपण शेवटी संकल्प केलेला आहे की 10-20 मिनिटं रोज आपण योगासाठी देणार आहोत, द्यायचं आहे. कारण निरोगी मन असेल, शरीर असेल निरोगी मन आणि आत्मा, आपण सकाळी बघितलं, तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी योगा अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या कार्यक्रमाला अनिता मॅडम यांनी छान प्रकारे आपली सगळी आसने घेतली. सर्व शिक्षकांनी छान प्रतिसाद दिला, सहभाग सगळ्यांचा चांगला होता. प्रात्यक्षिक कृतीमध्ये सुद्धा सर्व शिक्षकांनी सहभाग दाखविला आणि अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम आज साजरा केला. तेव्हा नमस्कार. राजाराम शेठ विद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज योगा दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला. योगा दिनमध्ये मुलांनी प्रात्यक्षिक कृती सगळ्या उत्तम केल्या आणि त्याचप्रमाणे योगा प्रकार, एक विविध प्रकार जो दाखवलेला तो अतिशय सुंदर होता. असंच सगळ्यांनी आपण संकल्प करूया की रोज किमान 10 ते 20 मिनिटं आपण स्वतःसाठी देऊन योगा केले पाहिजे. त्याने आपलं शरीर, मन आणि बुद्धी, आत्मा हे सगळं निरोगी राहणार आहे आणि सगळं छान होणार आहे. पुन्हा एकदा योग दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.